Hello students, welcome to the Prakashan Academy Maharashtra. Myself Sumita. Today we are learning first standard 6th and our subject is English. Okay, सगळ्यांनी आता लक्ष द्यायचं आहे. आपलं युनिट सुरू होत आहे. युनिट पहिलं, ठीक आहे. बघा काय आहे ह्याच्यामध्ये बघा सॉन्ग ऑफ हॅपीनेस. काय आहे सॉन्ग ऑफ हॅपीनेस. सिंग युअर वे होम म्हणजे काय तुमच्या पद्धतीने गाणं म्हणा, ठीक आहे. आणि काय आहे सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे. सिंग युअर वे होम ड्राईव्ह द शॅडोज अवे. बघा ड्राईव्ह द शॅडोज अवे म्हणजे काय सावली मागे पळते, बरोबर. स्माइल एव्हरी माइल फॉर एव्हर यू रोम म्हणजे बघा तुम्ही जेवढे दिवसभर फिराल काही करत असाल तरी सुद्धा हसत असायला आहे. काय स्माइल व्हेरी माइल म्हणजे काय नेहमी हसत असायचं आहे, नेहमी हसत राहा. विल ब्राइटन युअर रोड अँड लाइटन युअर लोड. बघा ब्राइटन युअर रोड म्हणजे काय तुमचं जीवनाचा मार्ग सोपा होणार आहे आणि लोड सुद्धा कमी होणार आहे. लाइटन म्हणजे काय कमी होणार. इफ यू सिंग युअर वे होम पण केव्हा तुम्ही आनंदात गाणे गुणगुणत असाल तरच. when you are happy and you know it clap your hand. बघा आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही आनंदी आहात मग काय करायचं टाळ्या वाजवायच्या आहे, बरोबर. नेक्स्ट आहे when you are happy and you know it clap your hand. when you are happy and you know it and you already want to show it when you are happy and you know it clap your hands. clap your hands, clap your hands. ओके, अशा प्रकारे पहिली कविता होती. फन अँड गेम्स विथ टीरा अँड फ्रेंड्स. बघा हाय टीरा गुड टू सी यू अगेन. ही मुलगी टीराला काय म्हणते गुड टू सी यू अगेन. हॅलो लुक पॅडी कुकूज स्टारिंग कार्टविल अगेन. बघा ही काय करत आहे कार्टविल करत आहे, बरोबर. आणि पुढे काय नो टोटो गो बॅक टोटो गो होम. या डॉगीचं नाव काय आहे टोटो. तो त्याला म्हणतो तू घरी जा. हाय आय एम मिया and I am doing everything better than कुकू better than कुकू. ही मनी मऊ आहे मिया. तिचं नाव काय आहे मिया. ती म्हणजे मी कुकू पेक्षा पण बेटर करते आणि सगळ्यांपेक्षा सुद्धा बेटर करते काय तर कार्टविल. बघा डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन अँड ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. आय फील अँग्री वेन समवन ट्रायज टू टच मी. बघा पोपट काय म्हणतो आय फील अँग्री वेन समवन ट्रायज टू टच मी म्हणजे काय कोणी मला हात लावला की मला राग येतो. कोण म्हणतंय पोपट. when do you feel happy sad angry scared. तुम्हाला काय होतं केव्हा तुम्हाला when do you feel happy sad and angry. scared म्हणजे घाबरणे, angry म्हणजे राग, sad म्हणजे दुःखी, happy म्हणजे आनंदी, ठीक आहे. I was my tail when I am happy. I flop my ears when I am sad. बघा कुत्रा काय करतो आनंदी असतो तेव्हा शेपटी हलवतो, बरोबर. आणि त्याला दुःख असेल काय असेल त्याच्याशी कान खाली पाडून देतो, बरोबर. आय स्क्रॅच पीपल. मांजर मोचकारते का तिला राग आला की. मांजर काय करते शी मोचकारते, बरोबर. नेक्स्ट आहे प्लीज डोंट मेन्शन इट. ठीक आहे आता हे ABCD आपल्याला माहितीच आहे. ऑब्झर्व द लेटर ऑन द बोर्ड केअरफुली. राईट द स्मॉल अँड कॅपिटल लेटर इन अ प्रॉपर प्रेपोजिशन. बघा काय लिहिलेलं आहे A आहे त्याच्या शेजारी स्मॉल a, मग B त्याच्या शेजारी स्मॉल b, बरोबर. पुढे काय आहे बघा स्मॉल b नंतर स्मॉल c, D स्मॉल d, बरोबर. असं कुठपर्यंत आहे टी पर्यंत दिलेलं आहे.
पण फक्त टी पर्यंतच दिलेला आहे का बघा बरं. नाही. हे प्रॉपर अरेंजमेंट मध्ये आहे का? नाहीये. मग याला अरेंजमेंट कशी करणार सांगा बरं. ए बी सी डी, मग ई एफ जी, एच आय जे के एल एम, एम आणि एन इकडे खाली आले, एल नंतर एम, मग एन ओ पी क्यू आर, मग हे जाणार एस, मग हा टी यू, इकडे टी येणार, टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, आणि मग झेड येणार लास्टला. बरोबर. लास्टला काय येणार? झेड येणार. फाइंड द राईट वर्ड, कम्प्लीट अँड प्रॅक्टिस each of the conversation given below. बघा. थँक्स फॉर द फ्लावर्स. ही आजीला फुलं देत आहे. मग ती काय म्हणणार? मेन्शन नॉट म्हणजे काय? प्लीज डोंट मेन्शन इट म्हणजे काय? मेन्शन नॉट. आपण आता हिचे शॉर्ट मध्ये लिहूया हे मेन्शन नॉट. ठीक आहे. इथे आपल्याला जागा कमी आहे ना, म्हणून आपण काय लिहिणार? मेन्शन नॉट. बघा. आय डॅश आय स्पिल्ड वॉटर ऑन यू, नेव्हर माइंड इट विल ड्राय अप. काय होतं इथे? या मुलाकडून या मुलाच्या अंगावरती पाणी पडतं. मग तू काय म्हणतो? तू काय म्हणणार मग पाणी पडल्यामुळे? आय एम सॉरी. बरोबर. आणि हा काय म्हटला मग त्याला? नेव्हर माइंड इट विल ड्राय अप. काय होईल? पाणी सुकून जाईल. ठीक आहे. टीचरला ही मुलगी हेल्प करते. तर काय आहे? थँक यू सो मच फॉर केअरिंग द बुक्स. बरं झालं तू आलीस, माझे पुस्तकं घेऊ लागलीस. माझ्या टीचरला काय म्हणणार? माय प्लेजर. काय म्हणणार? माय प्लेजर. तुम्ही पण टीचरांना स्कूलमध्ये मदत केल्यावर काय म्हणायचं आहे? माय प्लेजर टीचर, इट्स माय ड्युटी. मग काय म्हणायचं? ते माझं कामच आहे तुम्हाला मदत करणे किंवा तुम्हाला त्रास न देणे. हो की नाही? टीचरला तुम्ही काय करणार? त्रास नाही देणार, तर ही त्यांना मदतच झाली ना. बघा पुढे काय आहे? डॅश डॅश कॅन यू टेल मी द वे टू द जिम. हा माणूस आहे, याला जिमला जायचं आहे. बरोबर. हा काय विचारतो? सांग मला जिमचा रस्ता कुठे आहे. तो काय म्हणतो? काही कोणाला विचारायचं ते आपण काय म्हणणार? एक्सक्यूज मी. बरोबर. हे सेंटेन्स इथे वापरणार आपण. काय म्हणणार? एक्सक्यूज मी. काय म्हणणार? एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी द वे द जिम. जिमचा रस्ता मला सांगतोस का? मग तो काय म्हणतो? गो स्ट्रेट अँड टर्न लेफ्ट. सरळ जा आणि डावीकडे वळा. आपण डिरेक्शन्स पण शिकलेलो आहे. बरोबर. कितवी मध्ये शिकलोय? 5वी मध्ये. बरोबर. सगळ्यांना डिरेक्शन्स शिकवलेलेत ना. हा. तर मग डिरेक्शन डाव्या हाताला वळणे म्हणजे काय? डाव्या साईडला जाणे. जो आपला डावा हात आहे, आता हा माझा उजवा हात आहे आणि हा माझा डावा हात आहे. तुम्हाला मे बी ते उलट वाटत असेल, पण मी तुम्हाला आता दाखवताना हा माझा डावा हात, हा उजवा हात आहे. ठीक आहे. मी काय सांगणार? गो स्ट्रेट अँड टर्न लेफ्ट. कुठे जा? लेफ्ट साईडला जा. बरोबर. अशा प्रकारे हे वर्ड्स आहे. चला नेक्स्ट काय आहे बघा. From the base or group, one's person say and number from 1 to 10,000. Other names suitable object or things for the name. बघा हे काय करणार आहे? ही मुलगी जर म्हटली 5, तर इथे काय म्हणत आहे? ही पहिली मुलगी म्हणत आहे 5 फिंगर, 5 बोटे. मग हा काय म्हणतो? 5 बॉल्स, 5 बॉल. आणि नंतर पॅरेट काय म्हणते? 5 ग्रीन चिलीज. म्हणजे 5 ग्रीन चिलीज म्हणजे काय? हिरवी मिरची. 5 ग्रीन चिलीज म्हणजे 5 हिरव्या मिरची. बरोबर.
5 bones. डॉगला काय आवडतं? बोन आवडतं की नाही? मी तो काय म्हटला? 5 bones. 5 biscuits. हा मुलगा काय म्हटला? 5 biscuits. 5 little mice. माईस म्हणजे उंदीर. 5 छोटे उंदीर. आता ही मुलगी काय म्हणते? वर्ड 999. 999 म्हणजे काय? 999. बघा इथे लिहून पण दिलंय बघा. 999. 999 म्हणजे 999. त्यामध्ये बघा 999 फूट स्टेप्स म्हणजे काय? 999 पावले चालणे. आपण चालतो की नाही? आपण चालतो की नाही? असं 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 चालतो ना. तर ह्या चालण्याला बघा काही काहींकडे स्मार्ट वॉच असतं बरोबर. स्मार्ट वॉच मध्ये स्टेप्स काउंट होतात की नाही? तर तशा किती केल्या काउंट? 999 काउंट केल्या. बघा पुढे आहे 999 स्टार्स. स्टार्स म्हणजे काय? तारे बरोबर. आकाशात दिसणारी तारे. आणि मग 999 सीड्स. पॅरट काय म्हणतो? सीड्स म्हणजे काय? बिया. ना किती? 999. हा बिचारा डॉग झोपी गेला गेम मध्येच. तो काही बोलला का? नाही. बघा पुढे आहे 999 बाईक. हा मुलगा काय म्हणतो? 999 बाईक. तुम्हाला सगळ्यांना आवडते ना बाईक? ती वाली बाईक. बघा आता मनी माऊ काय म्हणते? 999 पाऊस. मनी माऊला उंदरांच्या पुढे काही सुचत नाही म्हणून ती परत काय सांगते? 999 माऊस. बघा असंच तुम्ही गेम खेळायचा आहे. आता गेम खेळताना ही शब्द सुद्धा वापरली तरी चालणार आहे. ठीक आहे. चला बघा पुढे काय आहे? 5 बिगिनिंग. काय लिहिलंय इथे? 5 beginning but 1 end. From given of 5 to 7 choice one of the following phrase at the end enhance the para. Then you use to frame different sentence and at the sentence write down any 5 of them. ठीक आहे. त्यापैकी कोणतेही 5 घ्यायचे आहे. बघा रीडिंग, स्माइलिंग, ड्रॉइंग, स्विमिंग, crying, carrying heavy bag, playing, laughing. बरोबर. बिट्टू आर यू रेडी फॉर व्हॉट? आय एम ऑलवेज रेडी. बिट्टू काय म्हणतो? आय एम ऑलवेज रेडी. कुक्कू विल यू स्टॉप जम्पिंग? हे कुक्कूला म्हणतो उड्या मारणं थांबवशील का? बट आय एम एन्जॉईंग जम्पिंग. कुक्कू काय म्हणते? मला उड्या मारायला आवडते. आयडी आर यू टायर्ड? तू काय थकलेला आहेस का? म्हणतो नाही. आय एम हंग्री. हंग्री म्हणजे भूक लागणे. आणि हा डॉगी पण म्हणतो मला पण भूक लागली. मग हा मिठ्ठू पण म्हणतो मिठू मिठ्ठू मिठ्ठू. आणि माऊ पण म्हणते मला पण भूक लागली. डिड यू लाईक ऍपल्स? याच्यात तुम्हाला ऍपल आवडतात का? ती म्हणते नाही. आय लाईक ग्रेप्स. काय म्हणतात? नाही मला ग्रेप्स आवडतात. आणि इथे हा गेम फिनिश. इकडून असा स्टार्ट झाला आणि इकडे असा फिनिश. ओके. बघा पुढचं काय आहे? ऑल स्टोरी ऑफ दिस थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम. बघा क्लासरूम मध्ये काही गोष्टी आणि काही माणसं असतात बरोबर. माणसं म्हणजे कोण? तुमचेच मित्र, फ्रेंड्स तुमचे बरोबर. त्याच्याप्रमाणे हे घ्यायचं आहे. फादर, माय फ्रेंड, टीचर, लीडर, हर ब्रदर हे वर्ड्स घ्यायचे आहे. बघा द वाईल्ड बियर अँड द फॉक्स. बघा वाईल्ड बियर म्हणजे कोण? जंगली बोर. अँड द फॉक्स बहुतेक हे बोर म्हणजे जंगली सुवर. हे सुवर आहे बरोबर. त्याच्यामध्ये काय आहे? वन डे a boar is sleeping and under the tree. He
bulb carefully and the fox came forest. He was the looking frog's actions and make for other animals, and he which cheated the teased him and the walking must in the well scared but to be up and down. He also began to act as okay. At the last, fox will be gain, and you doing that. I tried hard, but don't see hidden in enemy of danger. बरोबर. आता यामध्ये look for make tusk of the fox fun of sharpen pay attention to other animals. बघा ह्याच्यामध्ये काय दिलंय listen to the story and find the label the following in the picture. A trunk, tusk, wild deer हे शोधायचं आहे. ठीक आहे. बघा learn the following items about animal. Items as silly as fox, as stubborn as mole, as quiet as mouse, as brave as lion. ठीक आहे. बघा माय डिअर संजू मामा हिंगोली 9 जून 2015. ठीक आहे. 9 जून 2015. बघा I have reached Hingoli. How wonderful were the day we spent at Sagroli. Unforgettable moment. The summer vacation has added many colorful memories to my life. Sanju Mama, I already miss Sagroli. बघ काय होतं सागरोलीला गेलेले असं. At Sagroli I enjoyed swimming in the Manjara river, playing with Tejas and Avdut at the bank of and going long walk through and Baglet Hills, riding a buffalo on buffalo म्हणजे काय म्हशीवर बसलेत ते बघा. मग काय होतं दॅट लंच म्हणजे काय ते जेवतात. वाव आमरस विथ कुरडई पापड्या अँड कांदा भजी. मीरा मामी इज ग्रेट कुक. A master chef Aji Srikhand Vadi is incomparable. How I enjoyed reading the books volume of Kishore, Champak and Kumar and Kaka Azuba library. I am looking forward to visit to Sangroli next year. Give me regards to Aji. Give my regards to Aji, Azuba, Raju Mama, Shaila Mami, Meera Mami and love best wishes to Tejas and Abdul. या लवली रमन. बघा या लवली रमन म्हणजे कोण या पत्राचा लेखक. हे जे पत्र आहे हे कोणी लिहिलं आहे रमनने लिहिलेलं आहे. रमन कुठे जातो हिंगोलीला. तो जातो सांगोलीला पण असतो तो कुठे राहायला प्रॉपर हिंगोलीमध्ये. मग तो तिथून पत्र लिहितो सगळ्यांना. ठीक आहे. बघा काय आहे answer the following question. Where does Raman live? He is living in Hingoli. Where does Sanju Mama live? Sangroli. बरोबर. Who has a library? Kaka Azuba. Who has a library? Kaka Azuba library. Okay. येते लक्षात. बघा नेम द रिव्हर ऑफ सांगरोली. नदीचं नाव काय होतं त्या नदी रिव्हर. समर वेकेशन आय ऑलरेडी मिस सांगरोली प्लेइंग सांगरोली बँक गोइंग हिंगोली. समर वेकेशन ऑलरेडी कलरफुल पेजेस. काय आहे बरं सांगा बरं तुम्ही शोधू लागा मला. ॲट आय एन्जॉय स्विमिंग ॲट मंजारा रिव्हर. ठीक आहे. हु हॅज लायब्ररीचं पण बघितलं आपण. इफ
Raman made a list of his relatives at Sangroli. What's name would he write? बघा त्याचे नातेवाईक कोण कोण होते? आजी आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी अँड लवली बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत. ही त्याची भावंड आहे, तेजस आणि अवधूत. बरोबर. आता त्याच्या रिलेटिव्हची पण नावे आपण घेतलेली आहे. बघा आता इथे डिअर डॅडी, माय डिअर बिट्टू, हाय नीता मॅडम, टू द मॅनेजर बँक ऑफ पीपल, डिअर मिस्टर बेंद्रे, लव्ह अँड वॉर्म रिगार्ड्स, टेक केअर. बघा तुम्ही ज्यावेळेस पत्र लिहितात, पत्राची सुरुवात करतात, त्यावेळेस काय लिहितात? माय डिअर फ्रेंड, फ्रेंडला लिहित असेल तर माय डिअर फ्रेंड, डॅडीला लिहित असेल म्हणजे वडिलांना लिहित असेल तर डिअरेस्ट डॅडी. बरोबर. आणि कोणी तुमची एकदम चांगली मैत्रीण असेल किंवा मित्र असेल तर डायरेक्ट त्याला नावाने सुद्धा हाय नीता, हाय राम, हाय सीता असं तुम्ही लिहू शकता. मॅडम सर कोणाला लिहिणार? जे तुम्ही ज्यांच्यासोबत काम करतात, जे तुमचे सिनियर आहे अशांना तुम्ही मॅडम सर असं म्हणूनच पत्राची सुरुवात करणार आहे. बघा एखादं बँकेचं काम असेल, बँकेच्या मॅनेजरला तुम्हाला पत्र लिहायचंय तर तुम्ही काय लिहिणार? टू द मॅनेजर बँक ऑफ पीपल. बँक ऑफ पीपलच्या मॅनेजरला तुम्ही पत्र लिहत आहात. आणि डिअर मिस्टर बेंद्रे. आता तुमचे कोणी ज्युनियर असेल मग त्यांना काय लिहिणार? डिअर मिस्टर, त्यांचं नाव मग आपण इथे लिहूया ABC. त्यांचं नाव काय आपण आता इथे लिहिणार नाही. आणि पत्राची शेवट कशी करणार? लव्ह अँड वॉर्म रिगार्ड्स. कोणाला लिहिणार? जे आपल्यापेक्षा लहान आहे, त्यांना लिहिणार. ओके. जे आपल्यापेक्षा मोठे आहे त्यांना टेक केअर, सी यू सून, थँक्यू, रिगार्ड्स, लॉट्स ऑफ लव्ह असे शब्द घेणार आहे. बघा पुढे आहे न्यूजो प्रोजेक्ट. अ स्पेसशिप सेटल्स इन फ्रंट ऑफ अक्षय's हाऊस. अक्षयच्या घराच्या जवळ काय ते? स्पेसशिप. स्पेसशिप म्हणजे काय? तर UFO, जे आपण म्हणतो जे एलियन्स पाठवतात, बरोबर, सॅटेलाइट सारखं किंवा UFO. बरोबर. व्हॉट इज द स्टेज लाईट व्हॉट टू आय डू. बघा काय प्रकाश आहे, काय आलं? हॅलो आय एम न्यूजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स. हा प्लॅनेट मार्स वरून येतो. मार्स म्हणजे कोणता ग्रह? मंगळ ग्रहावरून आलेला आहे. काय म्हणतो? हॅलो आय एम न्यूजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स. मी मार्स प्लॅनेट वरून आलेलो आहे. व्हॉट डू यू मीन? रिअल. आय एम हिअर ऑन माय स्कूल प्रोजेक्ट टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स. आय नीड हेल्प. बघा तो म्हणतो मी खरंच आलेलो आहे. कशासाठी आलो आहे? टू स्टडी. माझा प्रोजेक्ट आहे. काय आहे प्रोजेक्टचं नाव? ह्युमन बॉडी. तर मला त्या प्रोजेक्टचा अभ्यास करायचा आहे म्हणून मी आलेलो आहे. ओ यू टू हॅव प्रोजेक्ट्स, आय विल हेल्प यू. आय हॅव मेनी चार्ट्स, मॉडेल्स, बँक्स अँड टेबल. मग तुला जर प्रोजेक्ट मध्ये मदत हवी असेल तर मी करू शकतो. माझ्याकडे खूप सारे टेबल आहे, चार्ट्स आहे, त्याच्या मदतीने आपण काम करू शकतो. बघा काय आहे? आयलिड म्हणजे काय? डोळ्यांच्या पापण्या. नोस्ट्रिल म्हणजे काय? नोजल स्ट्रील म्हणजे काय? हे जे नाक आहेत आपले जसे नाकपुडी, हो, खड्डे. बरोबर. आयब्रो, आयलॅश, चिन, थ्रोन, नेक, शोल्डर, चेस्ट, आर्म, स्टमक, रिस्ट, हँड, टाइल्स, लेग्स, टोज, palm, elbow, wrist, knee, ankle, heel, big toe. बरोबर. हे सगळे काय आहे? बॉडी पार्ट आहे. बघा आता नाव लुक ॲट मी, दिस इज माय एल्बो. दाखवतोय माझ्याकडे बघा, माझा एल्बो आहे. आय कॅन मूव्ह इट लॉक लाईक. मी याला मुवमेंट पण करू शकतो. पुढे बट नॉट दिस वे म्हणजे कसं? इथे काही ठेवून करू शकत नाही. What can I also tell about other living things on earth? बघ तुला अजून दुसऱ्या सजीवांची माहिती हवी आहे का जे पृथ्वीवर राहतात? नॉट सिमिलर.
ट्रंक ट्रंक, फ्रंट लेग, हाईड लेग, टेल. बघा पुढचे पाय मागचे पाय, शेप टी. ट्रंक म्हणजे सोंड, टीथ म्हणजे दात. बरोबर. पुढे दुसरं काय आहे, जॉ जबडा, हुफ पायाचे, कॉहिन्स नॉक्स. ठीक आहे. बघा इकडे चिमणी आहे, चिमणीला काय आहे, बिल, फेदर, केव, विंग. मग काय, विंकल्स, मेन, पाव. कोण आहे, लॉयल. ठीक आहे. बघा आय नो व्हॉट थिंग्स आर दे आर ॲट एनी. यू आर राईट अँड स्नेल. बघा ओ माय ब्रदर्स रिंग, माय टाइम इज ऑन गो ऑन टू अप, आय मस्ट गो. आता बघ माझा टाइम झालेला आहे, मला जायला पाहिजे. बघा इथे काय झालंय, टेल, फ्रंट लेग्स, हेड लेग्स. आणि टेल का नाही तर मी काय आहे, ट्रंक आहे. बी अँटेना, चौस, टेल्स. मी इथे काय, ट्रश, बॅक, पाऊच, पाऊच. आई, इयर, विंग्स, माशाचे कल्ले. बरोबर. नेक्स्ट काय आहे, लोंजोस रिवाइजिंग हिज प्रोजेक्ट ऑन द बॉडी युजिंग द Q&A म्हणजे काय, क्वेश्चन आहे मेथड. रीड द फॉलोइंग अँड द मोर क्वेश्चन अँड आन्सर. बघा हे होमवर्क साठी आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. रिअल व्हॉट टियारा अँड हर फ्रेंड्स आर सेइंग. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. फेअरहेड, आयलिड, आयब्रो, आयलिश, इब्रोज. बघा चेक, चिन, चेस्ट, वेस्ट, wrist, face, heel, hand, knee, arm, ankle. Horn, hoof, jaw, head, front, wrinkles, many, paw, nose. हे animals आहेत. बघा grandpa and Ronak. Once upon a time near the water, excuse me grandpa, water is an egg. My dear boy, allow me to complete this sentence. Once upon a time, a camel and a jackal lived by river, near the water edge. And the other side, the river, three was a village to fill the farms. No one can help Ronak and their word. ठीक आहे. पुढे बघा. Let me guess. It is the border of the line where one thing stop and another begin. अशी काही लाईन जिथे एक गोष्ट सुरू होते, एक गोष्ट संपते. You are right. Now the jackal was clever. Lay a trunk for friend camel who was happily punching away. Grandpa, would you please respect the last phrase? Happily munching away. Camel was happy and slowly eating my munching always his food. तो काय करतो, मंचिंग खातो. जॅकेल गिन बेगन टेम्पल अँड गो शुगर केन ट्रीट. शुगर ट्रेन म्हणजे काय, शुगर केन म्हणजे ऊस. ठीक आहे. बघा हे कॉन्व्हर्सेशन रीड करायचं आहे आणि याच्यामध्ये येस, नो, शुअर, करेक्टली हे आन्सर द्यायचं आहे. बघा पुढे काय आहे, टीट और tit for tat. गोष्ट आहे. Once upon a time, a camel and jackal lived river a bank, never the water edge, and the other side, the river was village and filled by farmers for feed. The jackal was very clever. He tried to play trick on his friend, that camel who has happily munching away his food. तो आनंदाने जेवण करत आहे. Bang in the temple him to one of the sugar cane treat. काय होतो, शुगर केन ट्रीट देतो. मग काय, feed. And the first the camel hesitated, but at the end agreed to get a jackal to ride for sugarcane field. The jackal sat on the camel's feet and two friends crossed the river. They are find the sugarcane field. Suddenly the jackal began to vouch, said the camel, "You the way the farmer." But the jackal went to the hallway
शुअर इनफ म्हणजे तो काय होतो भरपूर पाण्यात जातो. The farmer and helpers come running to the field, and Jackal split away from the poor camel. Could not, but the farmer beat him up and draw him away. त्याला काय करतात शेतकरी माणसाने पळवून लावतो. Camel didn't say anything. Let the Jack sit on his back and either the river. And never the mind of the river, the water was very deep. The camel began to take a deep river. Jackal was frustrated. What are you doing? You silly fool, you are trying to drown me. म्हणजे काय तुला मला पाडायचा विचार करतोयस का? No brother, said the camel. It's just I am the habit to taking the dip in the river after good meal. I hope you don't mind. तो काय म्हणतो मी चांगलं जेवण केलं की मला पाण्यामध्ये डुबकी मारायची आवडते. मग काय होतं इमेज मध्ये काय दाखवले बघा फॉक्स कसा बसला आहे जॅकिल जॅकिल म्हणजे उंटाच्या पाठीवर बसलेला आहे बघा. तो उसाच्या शेतात जातो परत इथे जातो इथे थांबतो आणि उंट त्याला शेतकरी उंटाला पळून लावतो बघा. नेक्स्ट सेंटेन्स. Did they jump down? Does I away? Do it right up? Can you wake? Heart will head sing softly heavy. She read book has we solve puzzles. ठीक आहे बघा पुढे काय ॲग्री यू डू DIY किड म्हणजे काय when you very young your parents or other grow up and they everything for you. They fed you, washed your dress and took you around, but things must have changed since now. It was nearly 11. You must have learned to do many things, maybe for yourself. Now you can do for it yourself. Here is a list some things and clever ear boy should be able to डू अँड नेव्हर माइंड. ठीक आहे काही गोष्टी तुम्ही सुद्धा करायच्या आहे. आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू मग आम्ही माझ्या नख नेहमी कापतो. आय टेक अ वॉश ऑफ ऑन माय ओन. मी माझी स्वतः आंघोळ करतो. बिफोर प्रॉपर वॉश. रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स अंडर आर्म्स एब्रोज नीज ETC. आणि मी स्वच्छ आंघोळ करतो. आय कॅन ऑइल अँड comb my hair on my own. मग काय करतो मी केसांना तेल पण लावतो आणि स्वतः विंचरतो. डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स. बघा मुलगीचे तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी घेतात का. आय कॅन नेव्हर आय इवन वॉश माय क्लोथ्स वेन आय नेसेसरी. वॉश माय अंडरगार्मेंट्स एव्हरी डे. आय डोंट स्टँड अप सॉलिड क्लोथ्स. घट्ट कपडे घालत नाही मोकळे कपडे घालते. बघा पुढे काय आहे कॅन यू स्विम. आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. आय कॅन स्विम इन अ वॉल. आय एम गोइंग टू लर्न स्टाईल स्विमिंग दिस इयर. काय होतं तो शिकणार आहे काय स्टाईल स्विमिंग दिस इयर म्हणजे काय पाण्यात स्टायलिंग मध्ये गोवायला शिकणार आहे. कॅन यू राईड अ बायसिकल. आय लर्न इट ट्राय टू बायसिकल when I was 8 years old. तर काय म्हणतो मी 8 वर्षाचा होतो तेव्हापासून मी सायकल चालवायला शिकलो. आय एम लर्निंग टू राईड बायसिकल असून आता मोठी गाडी सुद्धा चालवणार आहे म्हणजे कोणती टू व्हीलर. आय एम गोइंग टू लर्न इन द वेकेशन म्हणजे कधी सुट्ट्यांमध्ये. ठीक आहे. माय अँड गेव मी दिस लिटिल प्लांट. मी काय म्हणते मला माझ्या काकूने झाड दिलेलं आहे. आय वॉटर इट एव्हरी डे. मी रोज त्याला पाणी घालते. आय लूज इन द सॉइल म्हणजे काय माती मोकळी करते. आणि आय ॲड लिटिल स्पोर्ट्स टू 2-3 months. कंपोस्ट म्हणजे काय खत. आणि कॅन यू डिप स्पेशल ऑन युअर ओन. बघा आय कॅन स्टडी. I was in second standard. My father helped me, but now I can dress up myself my every day and special occasion. You are presentable when you visit someone's home. म्हणजे कोणाच्या घरी जाणार असाल
तर कसं राहायचं आहे, टापटीप राहायचं आहे. ठीक आहे. बघा पुढे काय आहे, स्टिचिंग आहे. क्लोथ स्टिच करायचे, धागा कसा व्हायचा, फुलं कशी गुंफायची, टाके कसे टाकायचे, म्हणजे काय झिप लॉक एकात एक दोरा घालून ते लॉक कसं करायचं, डिझाईन कशी बनवायची, हे सगळं यात दाखवलेलं आहे. बघा नेक्स्ट, आय क्लीन और वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल. मी काय करते, क्लीन वॉश म्हणजे काय, स्वच्छ करते. काय तर फ्रूट आणि व्हेजिटेबल. आय कॅन पील कुकुंबर म्हणजे मी काकडीची साल काढू शकतो. आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग, चॉपिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. हा मग काय म्हणतो, मी फ्रुट्स, व्हेजिटेबल, सॅलेड हे कट करू शकतो. आय लव्ह टू शेल अँड ईट पीनट्स. त्याला बट आणि सोलायला आवडतात का, तर त्याला खाण्यासाठी सुद्धा मिळतात. आय लाईक शिफ्टिंग ग्रेन्स फ्लॉवर. स्टफिंग म्हणजे काय, पीठ चाळायचं. आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस, सॅलड, पीनट, लड्डू म्हणजे काय, मी लाडू सुद्धा बनवू शकतो. इट्स फन टू क्रम्प अँड इट्स बटर मिल्क. त्याला खाटायला आवडतं का, तर त्याच्यातून ताक निघणार आहे. इट्स नॉट सो इझी टू मेक, टफ टू रोल, पुट फ्लोअर्स अँड चपाती. बघा काय बनवत आहे, रोल बनवत आहे. पुढे काय आहे बघा, ही पण एक ऍक्टिव्हिटी आहे, ही तुम्हाला घरी करायची आहे. पुढे सेकंड युनिट स्टार्ट होत आहे, जे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू सो मच स्टुडंट्स.